येवला तालुक्यामध्ये सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गतचे जे लाभार्थी आहेत, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निवृत्ती योजना, अशा स्वरूपाच्या जे लाभार्थी आहेत यांना हयातीचे दाखले हे तहसील कार्यालयात जमा करावे लागतात। मागील वर्षाचा अनुभव बघता आणि वृद्ध नागरिकांची समस्या पाहता आम्ही माननीय प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनानुसार चालू वर्षी त्या सर्व अर्थसहाय्याचे लाभार्थी यांना आम्ही आता तहसील ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही, त्यांनी हयातीचे दाखले हे संबंधित तलाठी कार्यालयाकडे जमा करावेत असे आदेश आम्ही काढलेले आहेत। आणि यामुळे जवळपास तालुक्यातील 7,500 जे लाभार्थी आहेत यांना त्याचा फायदा होणार आहे, जेणेकरून त्यांना तहसील ऑफिसमध्ये येऊन त्यांची येण्याची आवश्यकता नाही, त्यांचे श्रम, पैसा आणि वेळ देखील वाचणार आहे। या योजनेमुळे अनेक लाभार्थी जीवनापासून त्यांना त्रास होतो किंवा ते वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असतात, ते येऊ शकत नाही तहसील ऑफिसला, अशी देखील परिस्थिती होते। त्यामुळे या योजनेचा, या नवीन उपक्रमाचा त्यांना नक्कीच लाभ होईल। सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना मी पुन्हा या निमित्ताने विनंती करतो की आपण असे हयातीचे दाखले जमा करण्यासाठी तहसील कार्यालयात येऊ नये, आपण आपल्या संबंधित गावच्या तलाठी यांना संपर्क साधून त्या ठिकाणी जमा करायचे आहेत। त्या ठिकाणी आम्ही सर्व तलाठी यांना रजिस्टर यादी पुरवलेली आहे, त्या रजिस्टरवर आपला अंगठा आणि स्वाक्षरी करायची आहे आणि हयातीचा दाखला जमा करायचा आहे। अशा स्वरूपाच्या आम्ही सविस्तर सूचना संबंधित तलाठी मंडळाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत हा तहसील ऑफिसचा एक नवीन उपक्रम आहे असं मला सांगावंसं वाटतं आणि यामुळे नक्कीच लाभार्थ्यांना याचा लाभ होईल। सदर हयातीचे दाखले आपण 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीमध्ये संबंधित तलाठी कार्यालयात जमा करू शकता।